श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। शिंदखेडा शहरात कडकडीत बंद पाळून स्वर्गीय अजित पवार यांना वाहण्यात आली श्रद्धांजली। वलवाडी परिसरातील त्रिवेणी कॉलनीत अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून केली धारची घरफोडी। कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याची आवक वाढल्यामुळे भाजीपाल्याचे दर कोसळले, शेतकरी संकटात। आणि शहरात आणि जिल्ह्यात मुले पळवणारी टोळी सक्रिय असल्याच्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे जिल्हा पोलीस अधीक्षकांचे आवाहन। आता बातमीपत्र विस्ताराने। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे शिंदखेडा येथील नागरिकांतर्फे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे कडकडीत बंद पाळीत अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांचे बुधवारी विमान अपघातात निधन झाल्याच्या बातमीनंतर शिंदखेडा येथील नागरिकांनी उत्स्फूर्त बंद पाळून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली। लोकनियुक्त नगराध्यक्ष कलावती माळी, गटनेते राकेश माळी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष गोलू देसले, सुभाष माळी, राहुल पाटोळे, राहुल सोनवणे, प्राध्यापक दीपक सोनवणे, गणेश कलाने, चेतन देसले, मनीष माळी, सागर माळी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी नागरिकांना बंदचे आवाहन केले होते। त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत शिंदखेडा येथील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानदार व व्यापाऱ्यांनी गाव बंद ठेवण्यामध्ये सहकार्य केले। महाराष्ट्र राज्याचा एक बुलंद आवाज, आदर्श व्यक्तिमत्व आपल्या रोखठोक भाषण शैलीला नकळत काळाने घाला घातल्यामुळे त्यांची प्राणज्योत मावळली। पाहता संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली, काहींना अश्रू अनावर झाले। अशा राजकारणात तरबेज असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार अमर रहे अशा घोषणा देत शिंदखेडा शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला। शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता गांधी चौकात सार्वजनिक श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित केला असून सर्वपक्षीय संस्था, संघटना, सामाजिक कार्यकर्ते व शहरातील नागरिकांनी सहभागी होऊन उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे। 9 वाजताची ही घटना जी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची जी घडलं ते म्हणजे कसं सर्व संवेदनशील बातमी होती। ती बातमी ऐकल्यानंतर महाराष्ट्रावर कोणाला असं वाटत नव्हतं की असा अजितदादांवर काही दगाफटका होईल। आणि आज महाराष्ट्राचा जो कणखर नेता होता, जो लोकशाहीचा खरा आधार होता, आणि आज महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला सोडून गेल्यानंतर असा नेता होणे नाही अशी लोकांची सर्व ही भावना। आणि त्यानिमित्त आम्ही शिंदखेडा शहरवासियांनी माननीय नगराध्यक्ष सौ कलाताई माळी व राकेशदादा माळी यांना जेव्हा ती घटना आम्ही काल सकाळी आमची नगरपंचायतीची सभा बैठक होती आणि ते तेव्हा आम्हाला कळालं, त्याच ठिकाणी आम्हाला अश्रू अनावरण झाल्यानंतर आम्ही सर्व स्तब्ध असं आम्हाला हे वाटलं की तेव्हा हे आता आपल्यावर काळाने घाला घातला आणि आपल्याकडं अजितदादांना परमेश्वरांनी फिरवून घेतल्यानंतर महाराष्ट्रावर आज पसरलेला आहे। त्या शिंदखेडा शहरातील सर्व अशी भावपूर्ण अशी श्रद्धांजली आहे। धुळे शहरातील वलवाडी परिसरातील त्रिवेणी कॉलनीत राहणाऱ्या एका पहारेकराचे बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी 24 ग्राम सोन्याचे दागिने व 51,000 रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली। धुळे शहरातील वलवाडी परिसरातील त्रिवेणी कॉलनीत राहणाऱ्या एका पहारेकराचे बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी 25 ग्राम सोन्याचे दागिने, 50,000ची रोकड लंपास केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की त्रिवेणी कॉलनीत प्लॉट नंबर 1 येथे सचिन संजय पाटील हे पहारेकरी राहतात। ते रात्री ड्युटीला गेले होते, तर त्यांची पत्नी कुटुंबासह काही कामानिमित्त बाहेर गेले असताना बंद घर असल्याची संधी साधून रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी घराचे कुलूप तोडत आत प्रवेश केला। घरातील कपाट फोडून चोरट्यांनी 12 ग्राम सोन्याची पोत, 6 ग्राम वजनाची सोन्याची टॉंगल, 5 ग्रॅमची अंगठी, 3 ग्रॅमची अंगठी असा एकूण 24 ग्रॅम सोन्याचे दागिने तसेच 50,000 रुपयांची रोकड असा ऐवज लंपास केला। घटनेची माहिती मिळताच पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। यावेळी श्वान पथक व ठसे तज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते। परिसराची पाहणी करून पुरावे गोळा करण्याचे काम सुरू होते। याबाबत पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून या घटनेमुळे त्रिवेणी कॉलनीसह परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांनी पोलिसांकडून अधिक गस्त वाढवण्याची मागणी केली आहे। संजय विक्रम पाटील, त्रिवेणी नगर प्लॉट नंबर 1। मी नाईट गौरव चक्र नाईट ड्युटी करतो, सिक्युरिटी गार्ड म्हणून। ते रात्री मी ड्युटी गेलेलो असताना माझी मिसेस मीनाबाई संजय पाटील ही गावी गेली होती। ती सकाळी मी 8:30-9ला घरी आलो
तर मी घर चौकशी केली असताना घर मला फुटलेलं दिसलं. सगळे भांडे कोंडे कपडे बिपडे असं विचित्र दिसलं. तर मी पोलिसात कंप्लेंट केली. माझ्या घरी काही सोनं बिनं काही म्हणजे 50,000 रोख 12-13-15-20 ग्रॅम सोनं अशी रक्कम गेलेली आहे. तर मी कंप्लेंट केलेली आहे. तर पोलिसनी कंप्लेंट घेतलेली. तर ते म्हणतात मी अर्धा पाऊण तासाने आम्ही फिंगरप्रिंट करायला येऊ. ते अजूनपर्यंत आलेले नाही. तर पुढची कारवाई कशी करायची तुम्ही बघा. धुळे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत वातावरणातील अचानक झालेला बदल व धुक्यामुळे भाजीपाला पिकांवर परिणाम झाल्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भाजीपाला विक्रीसाठी आणल्याने आवक वाढल्याने भाजीपाल्याचे दर कोसळल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. धुळे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत वातावरणातील अचानक झालेल्या बदलामुळे व धुक्यामुळे भाजीपाला खराब होण्याच्या भीतीने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर भाजीपाला मार्केटमध्ये विक्रीसाठी आणल्यामुळे भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळे भाजीपाल्याचे दर कोसळले असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांना कवडीमोल भावात व्यापाऱ्यांना भाजीपाला द्यावा लागत असल्याने शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे. टमाटा, पालक, मेथी, पोकळा, कोथिंबीर आदी भाजीपाला पिकांची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना बियाणे, खत, औषधे, मजुरी व पाणी यावर मोठा खर्च करावा लागतो. मात्र सध्याच्या मिळणाऱ्या दरांमध्ये हा खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांवर अत्यंत वाईट दिवस आले आहे. या परिस्थितीत सरकारकडून कोणतीही ठोस मदत मिळत नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. भाजीपाल्याला हमी भाव, तातडीची आर्थिक मदत किंवा नुकसान भरपाई जाहीर करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. अन्यथा भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे भवितव्य अंधारात जाण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. गोकुळमाळी शेतकरी बोलतोय. पालकचा, मेथी, पोकळा असं पिकवतो मी. पालेभाज्याचा व्यवसाय आम्ही माळी गोकुळमाळी तिथं आमची न्याडजवळ शेती आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हिवाळ्याच्यामुळं पालेभाज्यांना सुद्धा गिऱ्हाईक नाही आणि आबूटचं वातावरणमुळे ना पालेभाजी फुकट भाव विकल्या जात आहे. आम्ही जी जोडी पहिले 10 रुपये 15 रुपये जोडी विकायचो. आज ती जोडी आम्ही 2-3 रुपये जोडी किरकोळ व्यापाऱ्यांना देतो. या पालेभाज्यांचं अजिबात परवडत नाही. यांच्यामध्ये आम्हाला 300 रुपये रोज बाईला द्यावा लागतो आणि आमचा विवाराचा खर्च, काही ट्रॅक्टरचा खर्च हा भरपूर प्रमाणात लागतो खर्च आम्हाला. तर त्या पालेभाज्यांना आता हल्लीला अजिबात परवडत नाही आम्हाला. पालेभाज्यांचा व्यवसाय आमचा पूर्वीपासून आहे आणि आबूड पडलेलं आहे. 8-10 दिवसापासून बाजार समितीमध्ये एकदम मंदीचं वातावरण झालेलं आहे. आबूडमुळे पुलावरवाले शेतकऱ्यांचा बी हाल झालेले आहे. पुलावर आज मार्केटला 7 रुपये 8 रुपये जाते. जी पुलावर 30 रुपये 40 रुपये जात होते बघ. तर 7-8 रुपये कोणी घेत नाही ते पुलावरला. टमाट्याची बी परिस्थिती वाईट आहे. टमाटा बी आता 500 रुपये 600 रुपये कॅरेट जाणार आता 200-150 रुपये कॅरेट जाते. मालाला गिऱ्हाईकच नाही. वांग्याची बी परिस्थिती वाईटच आहे. सर्व भाजीपाला या मार्केटामध्ये आता कोणी घेणारं नाही आणि आता जर टाईम 9:30 वाजले तरी मार्केट फुल भरलेलं आहे अजून. सरकारने काहीतरी योजना करून सण शेतकऱ्यांना काहीतरी द्यायला पाहिजे. धुळे शहरात अथवा जिल्ह्यात लहान मुले पळवणारी टोळी सक्रिय असल्याची अफवा असून जनतेने यावर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी मौलीगंज येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर केले आहे. धुळे शहरातील मौलीगंज येथून एका 6 वर्षीय बालकाचे अपहरण झाल्यानंतर मुले पळवणारी टोळी सक्रिय असल्याची जोरदार अफवा पसरली आहे. सदरची ही अफवा असून या अफवेवर कोणीही विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी केले आहे. शहरातील गजबजलेल्या मौलीगंज येथून मोहम्मद अन्सारी हा 6 वर्षीय बालक बेपत्ता झाला. त्याचे अपहरण झाल्याचा संशय त्याच्या आईसह मुस्लिम नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. कारण 24 जानेवारीपासून गायब झालेल्या मोहम्मदचा ठाव ठिकाणा अद्याप लागलेला नाही. या संदर्भात 27 जानेवारी रोजी पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. शहरात मुले असुरक्षित असल्याच्या गंभीर विषयाकडे निवेदनाद्वारे लक्ष वेधण्यात आले होते. त्या निवेदनानुसार 2 महिन्यांपूर्वी मुले पकडण्यास आलेल्या एका संशयिताला लोकांनी चाळीसगाव रोड पोलिसांच्या हवाली केल्याचे म्हटले होते. तसेच 27 जानेवारी रोजी वडजई रोड परिसरात आणखी एका मुलास पळवण्याचा प्रयत्न झाल्याचे म्हटले होते. असे असले तरी मुले पळवणारी टोळी सक्रिय असल्याची केवळ अफवा असून मोहम्मद उमर अन्सारी या 6 वर्षीय बालकाचा लवकर तपास लागेल, त्यांच्या पालकाच्या हवाली करण्यात येईल असा विश्वासही पोलीस अधीक्षकांनी व्यक्त केला आहे. धुळे जिल्ह्यामध्ये काही व्हॉट्सॲप ग्रुपवर अशी चर्चा चालू आहे की धुळे जिल्ह्यामध्ये लहान मुले पळवणारी टोळी एक सक्रिय आहे आणि ती लहान मुले पळवत आहे. तर याद्वारे मी पोलिसांमार्फत एक आवाहन करू इच्छितो की अशी कोणतीही टोळी कार्यरत नाही. आपल्याला जर कुठलाही संशय असा वाटला तर आपण 112वर कॉल करावा किंवा नजीकच्या पोलीस स्टेशनला डायरेक्ट संपर्क करावा. आपल्या लहान मुलांचा देखील आपण अतिशय व्यवस्थित लक्ष देणे आवश्यक आहे. आपल्याकडे एक घटना काल घडलेली आहे,
परंतु त्याचा तपास पोलीस अतिशय व्यवस्थित करत आहे आणि लवकरच त्याचा उघड ते करण्यात येईल. पुन्हा एक नजर ठळक घडामोडीवर. शिंदखेडा शहरात कडकडीत बंद पाळून स्वर्गीय अजित पवार यांना वाहण्यात आली श्रद्धांजली. वलवाडी परिसरातील त्रिवेणी कॉलनीत अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून केली धारची घरफोडी. कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याची आवक वाढल्यामुळे भाजीपाल्याचे दर कोसळले, शेतकरी संकटात. आणि शहरात आणि जिल्ह्यात मुले पळवणारी टोळी सक्रिय असल्याच्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे जिल्हा पोलीस अधीक्षकांचे आवाहन. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.